हा पट्टा किल्ला आहे आणि खाली पट्टेवाडी आहे, म्हणजे त्या वाडीच्या नावावरून या किल्ल्याला पट्टा किल्ला नाव. नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे विश्राम केला त्यानंतर तो विश्रामगड म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध झाला. आपण आता ह्या पायथ्याशी इथं या माता भगिनी माझ्या माय मावल्या मला इथं या पाणी भरताना दिसल्या आणि त्यांच्याकडे पाणी वाहण्यासाठी एक वेगळं साधन मला दिसलं. हे असं की डोंगर दऱ्यामधून हे पाणी हा पूर्ण हंडा आहे, हा हे असं बघा यांनी आता हा पाण्याने भरला आहे. म्हणजे डोक्यावर जे माय मावले पाणी घेऊन जात होत्या त्यांच्यासाठी बघा आपण विज्ञानाचा एक चांगला वापर केला आहे. म्हणजे पाणी दाखवा इकडे असं भरल्यानंतर त्याला तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता. खऱ्या अर्थाने ह्या माय मावल्यांच्या डोक्यावरील हंडा हा जमिनीवर आला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. किती वस्ती इथं लोकांची? तर असतील 50-60 घर असतील. 50-60 घरे. बरं, मग इथं ग्रामपंचायत वगैरे असेल ना? ग्रामपंचायत लांब आहे तिकडे तिरडेवाडीला. तिरडेवाडीला त्या ग्रामपंचायतीच्या अंडर तुमचं हे गाव आहे. तुमच्याकडे पाण्याची सोय नाही का? नळ नाही ना? पाण्याची सोय नाही आम्हाला, पार ह्या डोंगरावरून पाणी आणायचं. म्हणजे पार डोंगरावर पण जावं लागतं. हे पाणी केव्हा संपतं? या उन्हाळ्यात संपून जाता शिमग्याच्या येतापर्यंत. बरं, इकडे बघा म्हणजे ह्या 50 घरांची वस्ती असलेलं गाव आणि त्याला हे नाही. इकडे बघा आणि पाणी बघा, त्या स्वच्छता पाण्याची बघा. आज माझ्या माय मावल्या इगतपुरी तालुका आणि अकोले तालुका याच्या बॉर्डरवर असलेलं हे माझं गाव पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी पट्टेवाडी. आणि त्या पट्टेवाडीमध्ये 50 ते 60 कुटुंब आहे. आणि बघा या ठिकाणी तुम्ही पाण्याची अवस्था पाहिली म्हणजे आजही माझ्या माय मावल्या या असं गाळून पाणी पित आहे. मग तुम्हाला काय आजार वगैरे मुलांना काय असं? मग गाव मेलेले आजार होते, थंडी ताप अजून सगळे आजार तयार होते. म्हणजे हे गाव आणि इथं या असं माझ्या माय मावल्या आणि मी ह्या ज्या संस्थेनी संघटनेनी यांना हे असे हे बनवून दिले त्यांचे मी खरंच आभार मानतो. की बघा म्हणजे एक तंत्रज्ञानाचा वापर होतो आहे, परंतु मी काय म्हणतो ही पायपीट माझ्या महिलांची का? हा महाराष्ट्र इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा आज स्वराज्याचा राज्याभिषेक दिन आहे आणि आजही 400 वर्ष झाले आणि आपण आपल्या मायमावल्यांना अजून इथं साधं पाण्याची सोय करू शकत नाही. यांच्या घरात आपण नळ देऊ शकत नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब बघा ही महाराष्ट्राची अवस्था, ही व्यथा बघा महाराष्ट्राची. म्हणजे आजही आपण या मायमावल्यांच्या घरामध्ये नळ देऊ शकलो नाही. आणि माननीय मोदी साहेब हर घर नल का जल तुमची योजना काय करते? जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र.